नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. 2008 मध्ये मनसेनं आंदोलन केल्याचं प्रकरण. चिथावणीखोर भाषणाचा राज ठाकरेंवर होता आरोप. मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. भेटीदरम्यान सुनील तटकरे उपस्थित असल्याची माहिती. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. शक्तीपीठ महामार्ग, श्रद्धा पर्यटन आणि रोजगार वाढवणारा प्रकल्प. रस्ता बांधणीनंतर महाराष्ट्राचं दळणवळण निश्चित जनतेसाठी फायद्याचं ठरणार. राम कुलकर्णींचं राजू शेट्टींना उत्तर. नीट पेपरफुटी प्रकरणी आजही काही विद्यार्थ्यांची सीबीआय करणार चौकशी. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची देखील सीबीआय चौकशी करणार. अहिल्यानगरात शिवजयंतीच्या दिवशी विनापरवानगी बसवलेला शिवराय यांचा पुतळा काढण्यासाठी प्रशासनाची तयारी. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. गावात तणावाचं वातावरण. पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा आदेश बनावट. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर बनावट आदेश व्हायरल. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचं आवाहन. कोल्हापूरच्या कोवाड ग्रामपंचायतवर ग्रामस्थांचा सर्जिकल स्ट्राईक. पाणी प्रश्नासाठी तरुणांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे. गडचिरोली जवळ एसटी बसचा अपघात. एकाचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस कोसळली. सर्व जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात केलं दाखल. सांगलीच्या कुपवाडमध्ये गाडीत पकडला गांजा. विना नंबर प्लेट असलेली गाडी. 200 किलो गांजासह ताब्यात. पोलिसांचा थरारक पाठलाग. सांगलीच्या मिरजमध्ये वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरून पडलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. ट्रॅक्टरवरून खाली पडल्यानं त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.